आज आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मन्वे प्राह मनुरीक्षास्वे ब्रवीत. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इशुकू याला सांगितला. एवं परस्परां प्राप्तिम इमं राजर्षो विदु सकाले नेह महता योगो नष्टो परंतप. हे परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजऋषींनी आणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्त झाला. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोऽस्मि सखा चेती रस्य होत दुत्तमम. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याचा जोगा आहे. अर्जुन उवाच. अपरं भवतो जन्म परजन्म विवस्वत कथमेतत् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभीचा. तर मग आपण कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू. श्री भगवान उवाच. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यम वेद सर्वाणि न त्वं वेद परंतप. श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत, ते सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहे. अजोपी सन नव्यात्मा भूतानामीशरोपि सन प्रवृत्तिं स्वामिष्टाय संभवामयात्म मायया. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसे सर्व प्राण्याच्या ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा व्यास आणि अधर्माचा वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनाचा उद्धारासाठी, पाप करणाऱ्याचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. जन्म कर्मच मे दिव्यम मेवं यो वेति तत्वत त्वक्तो देह पुनर्जन्म नैति मामेति सौर्जन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे, असे जो मनुष्य तत्व जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. वीतरागभय क्रोधा मनमया माश्रिता बहु ज्ञान तपसा पूतामत भाव मागता. पूर्वीसुद्धा ज्याची आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि ते जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. ये यथा माम प्रपदन्ते ताम तथैव भजामहम मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. कांक्षतम कर्मणां सिद्धिं एजंत इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा.
या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवाची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते. चातुर्वर्णमया सृष्टीम गुणकर्म विभागशा तस्य कर्तारमपैमाम विद्य कर्तारमव्ययम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाचा समूह गुण आणि कर्म याच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माची मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मा यो बिजानाति कर्मभिर्भिन्न वदति. कर्माच्या फळाची मला इच्छा नाही, ज्याच्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वत जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. पूर्वच्या मुमुक्षांनी सुद्धा असे जाणून कर्म केली आहेत, म्हणून तूही पूर्वजाकडून नेहमीच केले जाणारे कर्मच कर. किम किम कर्मेति कयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे सुवात. कर्म काय अकर्म काय याचा निर्णय करण्याचा बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात, म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनापासून सुद्धा सुटशील. कर्मणो यापि बोद्धव्यम बौद्धव्यमेच विकर्मण अकर्मणच्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. कर्मणे कर्म पश्येद अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कुतस न कर्मकृत. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय, आणि तो योगी सर्व कर्म करणारा आहे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्दिग्धग कर्मान तमाहु पंडितम बुधा. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप कर्माज्ञाने जळून गेली आहे, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. तक्तो कर्मफलासंगम नित्यतुत्तो निराशय कर्मनेभि प्रवृत्तोपि नैव कचित करोति. जो पुरुष सर्व कर्मामध्ये आणि ज्याच्या कर्मामुळे आसक्ती पूर्णपणे टाकून तसे सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही. निराशीर्यचितात्मा त्यक्त्यो सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्ति किल्बिषम. ज्यांचे अंतकरण इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगासामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधी जे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. यदुच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धावसिद्धोच कुत्वापिच निबद्धती. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, त्याला मत्सर मुळीच वाटत नाही. जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाचा पूर्णपणे पार गेलेला आहे, अशा सिद्धीत व सिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याला बांधला जात नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाचरत कर्म समग्रम परिलीयते. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व याने रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाशी होतात. ब्रह्मार्पण ब्रह्महर्वीर ब्रह्माग्नो ब्राह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ज्या यज्ञात अर्पण अर्थात ध्रुवा आदिही ब्रह्म आहे आणि हवन करण्यायोग्य द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच
ब्रह्मरूप कल्यर त्याचा द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योगाला निर्णयायोग्य फळसुद्धा ब्रह्मच आहे. देवमेवापरे यज्ञं योगिन पर्युपासते ब्रह्माग्ने वपरे यज्ञं यज्ञेनोपयुज्यते. दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्मा परमात्म्यारूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्म्यरूप यज्ञाचे हवन करतात. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयज्ञांश जुह्यति शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निश जुह्यति. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियाचे संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयाचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. सर्वेंद्रियानि कर्माणि प्राणप्राणितशा परे आत्मसंयम योगाग्नो जुह्यति ज्ञानदीपते. आणि योगी इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राण्याच्या सर्व क्रिया याच्या ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयोग रूप अग्नी त्यात हवन करतात. द्रव्य यज्ञा तपो यज्ञा योग यज्ञा तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञास यतय संसितवता. काही पुरुष वा द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपस्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. अपाने जुह्यति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गतीं रुद्ध्वा प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्यति सर्वेपेति यज्ञविदो यज्ञशपित कल्मषा. अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूचे अपानवायूमध्ये हवन करतात. त्याचप्रमाणे कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण आणि अपानाची गती थांबवून प्राणाचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापाचा नाश करणारे यज्ञ जाणारे आहेत. यज्ञशिष्टामृता भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकस्य कुतयज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम. हे कृष्ण अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्मा परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला या मनुष्यलोकसुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कशा सुखदायक होईल. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्वितान सर्वा नैवम ज्ञात्वा मोक्षसे. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन इंद्रिय आणि शरीराच्या क्रियाने उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वत जाणून ज्याचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वसी मुक्त होशील. श्रेयान द्रवमय यज्ञाज ज्ञान यज्ञ परंतप सर्वां कर्मखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप अर्जुना, द्रवमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्छावत सर्व कर्म यज्ञात समाप्त होतात. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रक्षेने सेवया उपदेशंत ते ज्ञानम ज्ञानिस्य तत्वदर्शिनी. जे ते ज्ञान तू तत्वसात्कारी ज्ञानी लोकांकडून जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्याची सेवा केल्याने आणि निष्कमटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यज्ञात्मा पुनर्मोहम एवं यायसी पांडव येन भूतान्यशेषेण दस्यस्यात मन्यतो मही. जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आल्यात आणि नंतर मज सचितानंद परमात्म्यात पाहशील. अपि चेदस्य पापेभ्य सर्वेभ्य पापकृतं सर्वं ज्ञानप्लवनेव रुचिनं संतरिष्यसि. जरी तू सर्व पापाहून अधिक पाप करणार असलास तरीही तू
ज्ञानरूप नौकेत खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. यतैधांसे सिद्धोग्निर भस्मात कृतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मात कृते तथा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तशाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माची राख रंगोळी करतो. नहि ज्ञानेन सदृशाम पवित्रमीय विद्यते तत् स्वयं योग संसिद्धीम कालेनात्मने विंदती. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संसेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराशांती मच्छिरेनाधिगच्छति. जितेंद्रिय साधना तत्पर श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. अदच्चा श्रद्धान्यच्च संशयात्मा विनश्यति नायम लोकस्ति न परो न सुखम संशयात्मन. अविवेकी आणि श्रद्धा नसलेले संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख आहे. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशय आत्मवंत कर्माने निबंधनती धनंजय. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहे आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे, अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्म बंधनकारक होत नाही. तस्माद ज्ञान समभूतम भूतस्थम ज्ञानसीनात्मन चित्वेनम संशयोगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगनाम चतुर्दशोऽध्यायः.